आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान कुबेर देवतेची संपूर्ण माहिती बघणार आहोत. कुबेरला संस्कृतमध्ये कुबेर आणि इंग्रजीमध्ये कुबेरा असं म्हटलं जातं. हा हिंदू पुराणांप्रमाणे देवांचा खजिनदार आणि त्याच वेळी उत्तर दिशेचा दिक्पाल देव समजला जातो. तो विश्रवा ऋषींचा पुत्र होता. तसेच लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊही होता. पित्याचे नाव विश्रवा असल्याने कुबेर वैश्रवण ह्या पैतृक नावाने आणि मातेचे नाव इडविडा असल्याने कुबेर एडविड या मातृक नावाने देखील तो ओळखला जातो. हिंदू पुराणानुसार कुबेर हा यक्षांचा अधिपती समजला जातो. बौद्ध धर्मातही वैश्रवण ह्या नावाने ओळखला जाणारा कुबेर उत्तर दिशेचा दिक्पाल व यक्षाचा अधिपती मानला जातो. ब्रह्मदेवाची वर्षानुवर्षे उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान बहाल केले होते. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी करून लंका आणि पुष्पक विमान यावर कब्जा केला. कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले. हिंदू धर्मात भद्रा ही शिकारीची देवी आहे. भगवान कुबेराची पत्नी असलेली भद्रा भगवान सूर्यदेव व देवी छाया यांची कन्या आणि शनीची बहीण लागते. भद्रा ही मणिभद्र व नलकुबेराची ही माता आहे. कुबेराच्या मागील जन्माची कथा अशी आहे की तो एक चोर होता आणि मंदिरातून दानपेट्या आणि इतर मौल्यवान वस्तू चोरत असे. एकदा शिव मंदिरात चोरी करण्यासाठी प्रवेश केला आणि वस्तू शोधण्यासाठी दिवा लावला. पुन्हा पुन्हा दिवा विझूनही त्याने हार न मानता तो पुन्हा पुन्हा पेटवत राहिला. हे पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि मागच्या जन्मी चोर असलेल्या कुबेराला म्हणाले, तू पैशाअभावी चोरी करतोस, पण तरीही तू माझ्या भक्तीचा दिवा तेवत ठेवलास, त्यामुळे तुझी पैशांची उणीव दूर होईल. भगवान शिवाचे म्हणणे ऐकून कुबेर निष्पापपणे म्हणाले, तू देव आहेस, तू माझी असहाय्यता समजू शकत नाहीस. एवढ्या पैशाने माझे काही उपयोग होणार नाही. जीवन खूप कठीण आहे. कुबेरांचे बोलणे ऐकून जगाचा भोलेनाथ प्रसन्न झाला आणि कुबेरांना पुढील जन्मात धनाचा देव होण्याचा आशीर्वाद दिला. पुढच्या जन्मी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला. ब्रह्माजींनी संपूर्ण खजिना हातात दिला. पुढील जन्मात कुबेरांनी माता लक्ष्मी, ब्रह्मा आणि शिवशंकर यांची कठीण तपश्चर्या केली. कुबेरांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन लक्ष्मीजींनी त्यांना अपार संपत्ती दिली आणि लक्ष्मीजींच्या विनंतीवरून ब्रह्माजींनी हा खजिना त्यांच्याकडे सोपवला आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. तर शिवशंकरांनी त्यांना पूर्वजन्मात धनाची कमतरता भासू नये म्हणून वरदान दिले होते. अशा प्रकारे देवी देवतांच्या कृपेने कुबेर धनाची देवता बनले. संपत्तीचा देव कुबेर हा शिवाचा द्वारपाल देखील मानला जातो. कुबेर यांनी भद्राशी लग्न केले. कुबेराचा विवाह सूर्याची कन्या भद्रा हिच्याशी झाला होता. कुबेरांना नलकुबेर आणि मणिग्रीव असे 2 पुत्र होते. कुबेर यांना मीनाक्षी नावाची मुलगी देखील होती. अनेक पौराणिक कथांमध्ये नलकुबेरने अप्सरे रंभाशी लग्न देखील केले होते. कुबेर हा यक्षांचा राजा होता आणि तो त्याच्या समृद्धी आणि संपत्तीसाठी ओळखला जातो. असे मानले जाते की कुबेर मंदिरामध्ये पुरलेल्या खजिन्याचे रक्षण करतात. जेव्हा केव्हा कुठेतरी पुरातन खजिना गाडलेला आढळतो तेव्हा कुबेराचे साथीदार सापाच्या रूपात खजिन्याचे रक्षण करतात. रामकृष्ण हरी.